महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांनी काढलेलं परिपत्रक तो दिनांक 8 डिसेंबर 2025 ला निर्गमित झाले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा आहे बघा, अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षकांनी शैक्षणिक तासिका घेण्यासाठी वेळापत्रक व अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भ बघा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठकीतील सूचना। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ऑक्टोबर 2024 ते आजपर्यंत अंगणवाडी विकास तासिका योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यामुळे आपण अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता केलेल्या शैक्षणिक पोषण विषयक सर्वांगीण विकासाचा उपयुक्त अशा विविध उपक्रमाचे आम्ही मनपूर्वक कौतुक करतो। आपल्या परिसरामुळे बालकांमध्ये चांगला सहभाग, शिकण्याची आवड, सकारात्मक बदल दिसून येत आहे। या उल्लेखनीय कार्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन। तसेच पुढील सहामाहीसाठी 3 ते 6 वर्ष वयोगटातील खालील बाबीवर आधारित शैक्षणिक सेवा आराखडा तयार करून देण्यात येत आहे। तसेच आपणास याद्वारे आदेशित करण्यात येते की आपल्या गावांतर्गत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद परभणी येथील प्राथमिक शिक्षकांनी अभ्यासक्रम सुधारणा व उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, भाषिक व सामाजिक विकासासाठी दर शुक्रवारी विशेष अंगणवाडी तासिका राबवणे अनिवार्य करण्यात येत आहे। त्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले जात आहेत। प्रत्येक गावातील अंगणवाडी केंद्र, एका गावात एकापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र असल्यास रोटेशन पद्धतीने सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी 1 तासाचा अंगणवाडी विकास तासिका अनिवार्य घेण्यात यावात। म्हणजे बघा, आठवड्यातून दर शुक्रवारी 1 तासिका अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांसोबत 1 तासिका घेण्यात येणार आहे। सदर तासिकासाठी वेगळे वेळापत्रक म्हणजे टाइम टेबल तयार करून ते शाळेच्या नोंदवहीत जतन करावे। जिल्हा परिषद शिक्षकांनी 3 ते 6 वर्ष वयोगटातील निम्नलिखित प्रमाणे घटकांचा समावेश असलेला उपक्रम राबवावेत। म्हणजे भाषा विकास, आपण काय घेणार, अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर शिक्षकाला काय घ्यावं लागणार आहे, भाषिक विकास म्हणजे गोष्टी, कविता, अक्षर ओळख, गणितीय प्राथमिक संकल्पना म्हणजे अंकांचा खेळ, आकार, उंच, बुटका इत्यादी। 3 कला रेखाटन सर्जनशील उपक्रम म्हणजे रंगांची ओळख, कागदापासून वस्तू बनवणे, चित्र रेखाटणे। 4 शारीरिक खेळ। 5 स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक वर्तन हे आपल्याला उपक्रम हे आपल्याला अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर हे आपल्याला घ्यायचे आहेत। योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल यासाठी गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख शाळांनी मार्गदर्शन करावे व नियमित पाहणी करावी। प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्याला अंगणवाडी तासिकाच्या अंमलबजावणीचा अहवाल व रिपोर्ट तयार करून केंद्र प्रमुखाकडे सादर करावा। केंद्र प्रमुखांनी सर्व शाळांचे संकलित अहवाल दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे व एक प्रत यांच्याकडे पाठवावेत। गट शिक्षणाधिकारी यांनी सर्व केंद्राचे एकत्रित मासिक अहवाल जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभाग येथे सादर करावेत। कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा अंमलबजावणीत त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येतील। हा या ठिकाणी असा आदेश काढलेला आहे। या ठिकाणी साहेबांची सही आहे। हे जरी परिपत्रक परभणीचा असला तर हळूहळू सर्व जिल्हा परिषदचं परिपत्रक येणार आहे, कारण अंगणवाडी केंद्र आता जिल्हा परिषद शाळेला जोडणी होणार आहे। या हिशोबानं का विना प्रत्येक जिल्हा परिषदला हळूहळू हे परिपत्रक येणार आहेत का आपल्याला दर शुक्रवारी 1 तासिका अंगणवाडी केंद्रामध्ये घ्यावी लागणार आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।